रमेश म्हात्रेला कोर्टानं सशर्त जामीन मंजूर केलाय, मात्र राज्याबाहेर तडीपार करण्यात आलाय। मात्र नगरसेवक रमेश म्हात्रेचा आणखी 2 दिवस जेलमध्येच त्याला काढावी लागणार आहे त्याची शक्यता आहे, कारण जामीन आदेश जेलमध्ये न पोहोचल्यानं थेट सोमवारपर्यंत म्हात्रेला तुरुंगातच राहावं लागण्याची शक्यता आहे। डोंबिवलीतील शास्त्रीनगर म्युनिसिपल हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी रमेश म्हात्रेला हायकोर्टानं सशर्त जामीन मंजूर केला। रमेश म्हात्रेला राज्याबाहेर तडीपार करण्यात आलाय। रमेश म्हात्रेसह इतर 4ही आरोपींना हायकोर्टानं जामीन मंजूर केला। जामिनावर सुटल्यानंतर रमेश म्हात्रेला राज्याबाहेर राहावं लागणार आहे। तसंच तो जिथे राहील तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये आठवड्यातून 3 वेळा हजेरी लावावी असे निर्देश हायकोर्टानं दिले। तसंच डॉक्टर मारहाणीचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाणार आहे। रमेश म्हात्रेची राज्याबाहेर तडीपारी करण्यात आली आहे। महाराष्ट्राच्या हद्दीत प्रवेश करायला मनाई करण्यात आली आहे। ज्या राज्यात राहील तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांना आठवड्यातून 3 वेळा हजेरी लावावी लागेल। हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाणार आहे। खटला पूर्ण होईपर्यंत साक्षीदारांशी संपर्क साधता येणार नाही। म्हात्रेला पासपोर्ट कोर्टात जमा करावा लागणार आहे। मारकुट्या रमेश म्हात्रेने डॉक्टर साक्षी बाविस्कर यांना मारहाण केली होती। आता कोर्टानं म्हात्रेला तडीपार केल्यानंतर डॉक्टर साक्षी यांच्या वडिलांनी पोलीस आणि कोर्टाचे आभार मानले। डॉक्टर लोक सेवा करण्यासाठी आहेत। ते कोणताही पेशंट कुठे आला, कसा आलो, तो कोणत्या प्रकारचा आहे, गरीब आहे, श्रीमंत आहे किंवा कोणी असो, त्यांना डॉक्टरचे काहीच घेणं देणं नाही। त्यांची फक्त सेवा करणं आहे। आणि सेवा करत असताना जर बाहेरून कोणी दडपशाही करत असेल तर त्यांना न्याय देण्याचं काम पोलीस करतात। त्यामुळे पोलिसांनी आम्ही सहकार्य केलं। पोलिसांचे पण मी आभार मानतो, कोर्टाचे आभार मानतो। पोलिसांनी आम्हाला प्रोटेक्शन दिलं डॉक्टर लोकांना, आणि भविष्यात अशा गोष्टी घडू नये यासाठी पोलिसांना पण आम्ही रिक्वेस्ट केले की त्यांना काहीतरी आळा घाला। अतिशय कडक अटी शर्ती लावून हा जामीन मंजूर करण्यात आला। सध्या नगरसेवक म्हात्रे हा कल्याणच्या आधारवाडी कारागृहात आहे। जामीन मंजूर झाल्यानंतर सर्व कागदपत्रांच्या प्रक्रिया पूर्ण करून तो कारागृहाच्या बाहेर येण्याची शक्यता आहे। यावेळेस त्याचे समर्थक नातेवाईक जमण्याची शक्यता आहे। त्यावेळी कायदा सुव्यवस्थेचा कोणता प्रश्न निर्माण होऊ नये या अनुषंगाने पोलीस बंदोबस्तही असणार। दरम्यान चार्जशीट दाखल होईपर्यंत त्याला महाराष्ट्राच्या बाहेर राहावं लागेल। कुठे राहणार आहे याची माहिती पोलिसांना द्यावी लागेल। त्याचबरोबर या दरम्यान साक्षीदारांशी कोणत्याही प्रकारचा संपर्क त्याला ठेवता येणार नाही। यासारख्या कडक अटी शर्तींच्या माध्यमातून न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला। डोंबिवलीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी डॉक्टर त्याचप्रमाणे परिचारिका जे आहे त्यांना मारहाण केली होती। त्या प्रकरणी हायकोर्टाने जे आहे आज रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर केलेला आहे। मी आहे कल्याणच्या आदरवाडी जेलच्या बाहेर। आपण पाहू शकता की ह्या जेलमध्ये रमेश म्हात्रे जे आहे त्यांना ह्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। आज जामीन अर्ज जे आहे ते देण्यात आलेलं आहे। मात्र हायकोर्टाने अनेक ज्या अटी शर्ती ज्या आहेत त्या लावण्यात आलेल्या आहेत। जोपर्यंत चार्जशीट दाखल होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र बाहेरच राहावं लागणार आहे। त्याचप्रमाणे जे साक्षीदार आहे त्यांना कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट करू नये असं देखील याच्यामध्ये म्हटलेलं आहे। त्यामुळे आज जे आहे जामीन अर्ज जे आहे ते मंजूर झालेलं आहे। तर आज कल्याणच्या कारागृहामधनं सुटण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे नातेवाईक आहेत, त्याचप्रमाणे मित्रमंडळी आहेत, अनेक लोक या ठिकाणी येण्याची शक्यता आहे। त्यामुळे पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणामध्ये लावण्यात देखील आलेला आहे। कॅमेरामन दिनेश जाधवसह आतिश गोयल, झी मीडिया, कल्याण।